नमस्कार। तर आज आपण मस्त अशी पारंपरिक पद्धतीची मटकीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत। ही आमटी येळवण्याची आमटी किंवा ज्याला बऱ्याच ठिकाणी कटाची आमटी म्हणतात, जी की पुरणपोळी सोबत सर्व केली जाते, तशाच पद्धतीने बनवली जाते आणि चवीलाही एकदम भारी लागते। नक्की बनवून बघा। तर त्यासाठी आपण सर्वात आधी मटकीची डाळ शिजवून घेऊयात। तर इथे मी पाव वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे। यालाच आपण स्वच्छ धुवून घेऊयात। डाळ स्वच्छ धुतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये 1 ते सव्वा ग्लास पाणी टाकणार आहोत। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचे आणि उतू येऊ नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण याला झाकण लावून गॅसवर ठेवून देऊया। आता लो टू मीडियम फ्लेमवरती साधारण 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। याला अशा पद्धतीने मध्ये चिरा लावून डायरेक्ट गॅसच्या जाळावरती भाजून घेणार आहोत। हवं तर तुम्ही याचे उभे काप करून तव्यावरती भाजून घेऊ शकता। त्याचबरोबर इथे मी 3 ते 4 मोठे चमचे किसलेलं सुक्क खोबरं घेतलेलं आहे। यालाही आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर खोबरंही छान एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता याला आपण काढून घेऊयात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा टाकूयात। तर कांदा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर भाजलेलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याला एकदम बारीक वाटून घेऊयात। तर एकदम छान बारीक वाटण होण्यासाठी याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर आपलं वाटण तयार आहे। कुकरलाही 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ओपन करूयात। तर इथे आपली डाळ व्यवस्थित शिजले गेलेली आहे। आता याला आपण छान रवीने घोटून घेऊयात। आता आमच्याकडे ही शिजवून घेतलेली डाळ पहिलं पुरण यंत्रामध्ये दळून घेतली जायची, जेणेकरून आमटी एकदम छान एकजीव व्हावी। कुकरमध्ये याला आपण छान गाळ शिजवून घेतलेला आहे, म्हणून घोटून घेतलं तरी छान एकजीव होते। तर याला आपण एखादा छान पेस्ट सारखं घोटून घेतलेलं आहे। आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूयात। तर इथे मी एका कढाईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं, यामध्ये आपण 1 मोठा चमचा कुटून घेतलेला अद्रक लसूण टाकून घेऊयात। अद्रक लसूण अर्धा मिनिटासाठी आपण व्यवस्थित परतून घेऊयात। अद्रक लसूण परतून झालं की याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि याला साईडने तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत। वाटण छान परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1.5 ते 2 छोटे चमचे घरगुती काळा मसाला टाकणार आहोत। मसाला किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी याच्यामध्ये साधारण 2 चिमूट हळद टाकणार आहे। थोडंसं परतून घ्यायचंय। आता मी याच्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकणार आहे आणि याला साधारण 1 मिनिटासाठी छान शिजवून घेणार आहे, म्हणजे सगळा मसाला एकत्र छान शिजला जातो आणि आमटीलाही छान तरी येते। 1 मिनिट शिजून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये जी घोटून घेतलेली डाळ आहे ती सगळी टाकून घेऊयात। त्याचबरोबर याच्यामध्ये मी साधारण 2 ग्लास गरम पाणी टाकणार आहे। आता तुम्हाला ही आमटीची कन्सिस्टन्सी जशी हवी तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता, पण ही आमटी शक्यतो पातळच छान लागते। चवीपुरतं मीठ टाकायचे। तर मीठ आपण डाळ शिजवताना हे टाकलं होतं। आता याला व्यवस्थित मिक्स करून हाय फ्लेमवरती एक उकळी आली की एकदम गॅसची फ्लेम मंद करून याला साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी छान शिजवून घेणार आहोत। तर इथे आपली मटकीची आमटी छान कडलेली आहे। आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर ही मटकीची आमटी शक्यतो बाजरीच्या किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व केली जाते। चवीला तर एकदम भारी लागते। तुम्ही ही मटकीची आमटी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।